सर्वांना नमस्कार. आजच्या प्रात्यक्षिकात आपण 3 फेज बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड सर्किटमध्ये पॉवर कशी मोजावी याबद्दल चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल अनबॅलन्स्ड लोडमध्ये 3 फेजचे पॉवर मोजा. प्रथम बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड परिस्थितीवर थोडक्यात चर्चा करूया. बॅलन्स्ड भार किंवा प्रणाली. समतोल भार हा एक आहे ज्यामध्ये प्रणालीच्या तीनही टप्प्यांमध्ये भार समान प्रमाणात वितरित केला जातो. बॅलन्स्ड प्रणालीमध्ये सर्व 3 फेजमधील करंट मूल्ये फेज समान आहेत. तिन्ही फेजमधील व्होल्टेज मूल्ये फेज समान आहेत. प्रत्येक फेजमधील फेज फरक 120 अंश आहे. न्यूट्रल प्रवाह नाही. तिन्ही फेजमधील इम्पेडन्स फेज समान आहेत. जर लोड स्टारमध्ये जोडलेला असेल, परतीचा मार्ग न्यूट्रल असेल, तर या न्यूट्रलमध्ये विद्युत प्रवाह नसेल. हे असे आहे कारण समान न्यूट्रल पॉइंटवर सर्व 3 फेज करंट्सच्या मीटिंगची वेक्टर बेरीज 0 आहे. अनबॅलन्स्ड लोड किंवा प्रणाली. अनबॅलन्स्ड लोड म्हणजे प्रणालीच्या तीनही फेजमध्ये लोड असमानपणे वितरित केला जातो. अनबॅलन्स्ड प्रणालीमध्ये तिन्ही फेजमधील व्होल्टेज आणि करंट मूल्ये एकमेकांशी सारखी नसतील. फेज अँगलमध्ये एकमेकांच्या फेजमधील फरक आहेत. एक न्यूट्रल प्रवाह येईल. तिन्ही फेजमधील इम्पेडन्स टप्पे समान नाहीत. याविषयी व्यावहारिक दृष्टीने चर्चा करूया. चला आवश्यक साधने आणि साहित्य गोळा करू. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर 3 HP 415 लोड व्यवस्थेसह व्होल्ट 1 नग. कॅपॅसिटर बँक 3 फेज 415 व्होल्ट 1.5 kVAr 1 नग. 3 फेज पॉवर फॅक्टर मीटर 415 व्होल्ट 20 amps 1 नग. वॅटमीटर 500 व्होल्ट 10 amps 2 नग. मूव्हिंग आयर्न एमिटर 10 amps 1 नग. मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर 300 व्होल्ट 600 व्होल्ट 1 नग. 4 पोल MCB 16 amps 1 नग. इन्सुलेटेड कॉपर वायर 2.5 चौरस मिलीमीटर 20 मीटर. थ्री फेज स्टार कनेक्टेड बॅलन्स सर्किटमध्ये शक्तीचे मापन. चला या प्रॅक्टिकलसाठी लागणारी साधने आणि साहित्य गोळा करू. सिंगल फेज वॉटमीटर 250 व्होल्ट 5 amps 2 नग. मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर 0 ते 500 व्होल्ट 1 नग. मूव्हिंग आयर्न ॲमीटर 5 amps 1 नग. 4 पोल MCB 6 amps 1 नग. 100 वॅट 250 व्होल्ट दिवा 3 नग. 200 वॅट 250 व्होल्ट दिवा 3 नग. लॅम्प होल्डर 6 amps 250 व्होल्ट 6 नग. इन्सुलेटेड कॉपर वायर 1.5 चौरस मिलीमीटर 5 मीटर. 100 वॅट 250 व्होल्ट दिव्याला तीनही फेजशी जोडून स्टार कनेक्शन बनवा. लाईनचा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी लाईन R वर एक ॲमीटर कनेक्ट करा. लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी R आणि Y दरम्यान व्होल्टमीटर कनेक्ट करा. सिंगल फेज पॉवर फॅक्टर मीटर R आणि न्यूट्रल दरम्यान कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे फेज R वर सिंगल फेज वॉटमीटर चालू टर्मिनल्स आणि R आणि न्यूट्रलमधील व्होल्टेज टर्मिनल्स कनेक्ट करा. आम्ही बॅलन्स्ड प्रणालीसह कार्य करत असल्याने कोणत्याही फेजमध्ये फक्त 1 वॉटमीटर वापरला जाऊ शकतो आणि 3 फेजमध्ये शक्ती मिळवण्यासाठी रीडिंग 3 ने गुणाकार केले जाते.
सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 4 पोल MCB द्वारे 3 फेज AC पुरवठ्याशी सर्किट कनेक्ट करा. MCB चालू करा आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या आणि टॅब्युलेशनमध्ये रेकॉर्ड करा. सर्किट बंद करा. सर्किटमधून वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर काढा आणि त्यांना Y आणि न्यूट्रल दरम्यान जोडा. सारणीतील रीडिंग लक्षात घ्या. Y फेजमधून वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर काढा आणि B फेजमध्ये कनेक्ट करा आणि त्यातील रीडिंग लक्षात घ्या. सूत्रातील संबंधित मीटर रीडिंगची मूल्ये बदलून सर्किटच्या एकूण शक्तीची गणना करा. 3 फेजमधील मोजलेले 3 वॉटमीटर रीडिंग जोडा आणि गणना केलेल्या मूल्यासह सत्यापित करा. 3ही फेजमध्ये 100 वॉटचा दिवा 200 वॉटच्या दिव्याने बदला आणि 3 पॉवर लेव्हल्स मोजा. टास्क 2. 3 फेजमध्ये अनबॅलन्स स्टार कनेक्ट केलेल्या प्रणालीचे मोजमाप. प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळ्या वॉटेज लोडसह अनबॅलन्स स्टार कनेक्ट केलेली प्रणाली बनवा. जसे R फेजमध्ये 100 वॉटचा दिवा, Y फेजमध्ये 200 वॉटचा दिवा आणि B फेजमध्ये 600 वॉटचा दिवा. लाईन करंट मोजण्यासाठी लाईनवर R वर एक ॲमीटर कनेक्ट करा. रेषेचे व्होल्टेज मोजण्यासाठी R आणि Y या फेजमधील व्होल्टमीटर कनेक्ट करा. 500 व्होल्ट ते 5 एम्प्स पर्यंतचे 2 वॉटमीटर W1 आणि W2 कनेक्ट करा. वॉटमीटर W1ची करंट कॉईल R फेजवर आहे आणि व्होल्टेज कॉईल R आणि Y च्या दरम्यान आहे. वॉटमीटर W2 ची करंट कॉईल B फेजमध्ये आहे आणि व्होल्टेज कॉईल B आणि Y दरम्यान आहे. तुम्ही 2 वॉटमीटर कोणत्याही 2 फेजमध्ये जोडू शकता. इम्बॅलन्स लोड किंवा प्रणालीमध्ये पॉवर मोजण्यासाठी किमान 2 वॉटमीटर आवश्यक आहेत. इम्बॅलन्स्ड सर्किटला 4 पोल MCB द्वारे 3 फेज AC पुरवठ्याशी कनेक्ट करा. MCB चालू करा. वॉटमीटरचे विक्षेपण लक्षात घ्या. वॉटमीटरचे कोणतेही विक्षेपण उलट्या दिशेने असल्यास संबंधित वॉटमीटरचे दाब कॉईल कनेक्शन एकट्याने बदला. सारणीमधील सर्व मीटर रीडिंग लक्षात घ्या. सूत्र वापरून पॉवर फॅक्टरची गणना करा. cos pi = cos * tan (1) * 1.732 W1 - W2 by W1 + W2. असंतुलित स्थिती निर्माण करण्यासाठी तिन्ही फेजमध्ये जोडलेले लोड वेगळ्या वॉटेजने बदला आणि त्याच पद्धतीचा अवलंब करून पॉवर मोजा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 3 फेज बॅलन्स्ड आणि इम्बॅलन्स सिस्टीममध्ये पॉवर मोजण्यास सक्षम व्हाल. पाहिल्याबद्दल आभारी. तुमचा दिवस छान जाओ.